देशातल्या गोरगरीब जनतेला एक वेळचं अन्न मिळावं यासाठी सरकार अन्नधान्य वितरण व्यवस्थेच्या योजनेतून राज्यातल्या सर्व जनतेला मोफत रेशन जे आहे ते विकलं जातं किंवा सवलतीच्या दरात हे धान्य दिलं जातं। मात्र या धान्यामध्ये जर तुम्हाला मेलेलं साप आढळलं तर ही घटना सोलापूरच्या मोदी परिसरातली आहे। मी सध्या मोदी परिसरातल्या झोपडपट्टी परिसरामध्ये आणि हे धक्कादायक बाब आपण या ठिकाणी बघताय की मृत अवस्थेत असलेलं साप जे आहे ते रेशनच्या तांदळामध्ये आढळलेलं आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे 2 ते 3 दिवस वरती जे तांदूळ होतं ते लोकांनी इथल्या शिजवलेलं आहे आणि त्यानंतर खालच्या बाजूला ज्या साप आढळलं त्यावेळेस त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे। हे सगळे भागातले नागरिक जे आहेत आता सगळंच रेशनचे तांदूळ पूर्ण त्यांच्या गल्लीतलं घेऊन एकत्रित जमलेले आहेत। तुमच्या घरात हे आढळलं काय, कधी तुम्हाला कधी कळालं? आजच दुपारी 12 वाजता बघितलं आम्ही, डब्यात भरायला गेलो ना ते बाहेर आले। कधी आणलेलं तांदूळ आहे? मंगळवारी। तुम्ही हे 2-3 दिवस म्हणजे शिजवले? शिजवले, शिजवून खाल्ले आम्ही। प्रशासन तुम्ही या रेशन दुकानदाराला हे सगळं सांगितलंय का आता? सगळं सांगितलं त्यांना। तर शिवसेना शिंदे गटाचे युवा सेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणला, ते देखील आपल्यासोबत आहेत। दादा, खरं तर मृतावस्थेत आढळलेला साप आहे, तुम्ही सत्तेत आहात आणि अशा पद्धतीने लोकांच्या जीविताशी जर खेळ होत असेल तर सरकार म्हणून, सरकार पक्षातला घटक म्हणून काय सांगणार असणार आहे सगळ्या बाबतीत? हा जो प्रकार झाला आहे हा खरंच विचित्र आहे। कारण गोरगरिबांना जर तांदळामध्ये साप देत असेल तर ह्याच्यापेक्षा मग डायरेक्ट विष घालून दिलं तर काय, अशा लोकांची भावना आहे नागरिकांची। आता तुम्ही बघितलं ते तर मेलेलं आहे, हे जिवंत आळ्या आहेत, किडे आहेत, ही बघा तुम्ही। म्हणजे जनावर सुद्धा खायच्या लायकीचं धान्य नाही। ही अळी या ठिकाणी दिसत आहे, बाजूला काढून घ्या एक जरा। हे तांदळाच्याच रंगाचे असल्यामुळे दिसणारे नाही आणि हे सगळे गोरगरीब लोक आहेत, दिवसभर कष्टकरी आहेत, सकाळी धुणे भांडे करायला बाहेर पडतात, लहान मुलं घरी असतात। ह्यांना काय झालं तर ह्याच्यावर खूप खरं मोठा विषय आहे। आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून प्रशासनाला कडक कारवाई व्हावी ह्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांकडे निवेदन देणार आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटणार आहे आणि जे जे ह्याच्यामध्ये दोषी आहेत ह्यांना कडक कारवाई होऊन त्यांना कारवाई व्हावी यासाठी आम्ही साहेबांना निवेदन देणार आहे। आणि जर त्यांनी एवढ्यामध्ये जर नीट लक्ष दिलं नाही तर आमच्या तांदळामध्ये मेलेला साप सोडला आहे, आम्ही यांच्या ऑफिसमध्ये जिवंत साप सोडू आणि ह्या गोरगरिबाला कोण नाही असं जर प्रशासन समजत असेल तरी शिवसेना स्टाईलने यांना उत्तर देईल, आंदोलन करेल आणि ह्या लोकांचा न्याय मिळवून देईल। नक्कीच का, तर हा जो संपूर्ण परिसर आहे मोदी परिसर आहे त्याच्या बाजूला जगजीवनराम झोपडपट्टी आहे। काही दिवसांपूर्वी याच भागात दूषित पाण्यामुळे 2 मुलींचा मृत्यू देखील झालेला होता आणि त्याच परिसरात आता अशी घटना घडते। तुमच्याच बाजूला 2 मुलींचा मृत्यू झाला आणि आता पुन्हा अशी आमच्या शेजारीच 2 मुलं, एक ॲडमिट होते, मेले ते या पाण्यामुळे, दूषित पाण्यामुळे। आणि आता रेशनच्या तांदळात साप, आता हे असं मग काय करायचं आम्ही? रेशनच्या तांदळाची हीच अवस्था अशी इतकंच खाणं दररोज हेच आहे, सगळं आम्ही धुवून खाता। ते निघेलं तर तिकडनंच येतं, आम्ही काय करायचं? आम्ही आलेलं हे देता तुम्हाला गहू तर एक वेळा एवढं घाण असतंय ना, सांगायला नको। तुम्ही या सगळ्याची तक्रार करत नाही का कधी रेशन दुकानदार? बोलतो ना सर, बोलायला गेलं तर ते लोक म्हणतात फुकटचं देतात, तुम्हाला हे पण नको असेल तर धान्य परत जात आहे, तुम्हाला पाहिजे का नाही, मजबुरी आहे आमचं। फुकटचं एवढं धान्य भेटतंय म्हणल्यावर आम्हाला कसलं का होईना धुवून खाऊ असं आमचं हे आहे, विचार असते। तर रोज सकाळी जातो रात्री येतो का, आम्हाला सगळं पूर्ण एरिया कामगार वर्ग एरिया आहे, काय करायचं सांगा? लहान लहान लेकरं असतात, 5वी 6वीला जाणारे मुलीसुद्धा कुकरमध्ये 2 शिट्ट्यांना भात होते म्हणून ते मुलीसुद्धा कसं तरी शिजवून खात येतात। आम्ही कामावर रात्री 8-9 वाजता येऊन तेच भात खातो, आता आजारी पडले तर याचं जबाबदार कोण आहेत सर? असे जर तांदळात किडे असतील, गव्हात किडे असणार असतील, ते लहान लेकरांना काय कळतंय? ते निवडतील का? त्यांना दिसतील का सांगा? तसंच कुकरमध्ये धुवायचं आणि शिजवून ठेवायचं, त्यापेक्षा अधिकारी खात्यात का असलं धान्य खात्यात का? गुरं म्हशी सुद्धा खात नाहीत, हे असलं धान्य तुम्ही फुकटमध्ये देता का आम्हाला? त्यापेक्षा नका देऊ ना आम्हाला, फुकटचं धान्य आम्हाला नको आहे। एक वेळचं जेवण असू द्या आमचं, आम्हाला कष्टाचं धान्य चांगलं आम्ही खाऊ, 2 वेळा उपाशी झोपू, 1 वेळचं खाऊ।
ही सगळ्या नागरिकांच्या भूमिका आहेत। लोक जे आहेत ते अशा पद्धतीनं याच तांदळाचा वापर करतात, तिथल्या रेशन धान्याचा वापर जे ते लोक करतात सगळा कामगार बहुल भाग आहे, त्यामुळं रेशनच्या तांदळावरती जगण्याची दिवस काढण्याची वेळ या सगळ्या नागरिकांवरती असते। अर्थात ते सगळे लोक दिवसभर कामाला जातात, त्यावेळेस लहान मुलं घरातली असतात ते स्वयंपाक करत असतात। मात्र अशा पद्धतीचं जर धान्य मिळत असेल आणि त्या लहान मुलांकडून जर एखादी चूक घडली, कदाचित हा जर तांदूळ जेवणात आला असता तर मग लोकांनी काय करायचं। अर्थात 2 दिवस त्यांनी हे जीवन आधी केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी त्यांना आता वाटते। प्रशासन शासन या सगळ्याची दखल कशा पद्धतीने घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात दोषी कोण आहे त्याच्यावरती देखील काय कारवाई केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन युकाल दिसा, आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।